केला होता का? मी याआधी क्लास कुठेच केलेला नव्हता. मला फक्त साध्या मशीनवर शिलाई टाकता येत यायची. होती. ती पण मला परिपूर्ण येत नव्हती. काय किती माप घेतात, कटिंग कशी करतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज असतात हे मला अजिबात नॉलेज नव्हतं कसलं. क्लास कंप्लीट झालेला आहे 15 दिवसात. हो. तर तू सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकून घेतले. रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. तर आता जसं की मी पोस्ट केलेली आहे की म्हटलं 1 जूनपासून आपले क्लासेस चालू होणार आहेत, ऑफलाईन क्लास. पण माझ्याकडे एक मैत्रीण अशी आली की जिला खूप अर्जंट क्लास करायचा होता. मग तिचा क्लास जून महिन्याच्या आधीच चालू झालेला होता. तर आता मोजून तिच्या क्लास म्हणजे तिने क्लास जॉईन केला तेव्हापासून आतापर्यंत 15 दिवस झालेले आहेत आणि 15 दिवसात तिने क्लास कंप्लीट केलेला आहे. तर याआधी तिने फक्त मशीन चालवायचे तिला नॉलेज होतं. ब्लाउजांमध्ये कुठलं माप कसं घेतलं जातं किंवा ब्लाऊजची कटिंग कशी केली जाते याचं काहीच नॉलेज नाही. तरी देखील तिने 15 दिवसात क्लास कंप्लीट केलेला आहे. तर आता सध्या डिझायनर ब्लाऊज म्हणजेच जे डिझाईन येतात ना ब्लाऊज पीसवरती तशा प्रकारचं ब्लाऊज तिने कटिंग केलेलं आहे आणि ते स्टिचिंग इथं करते. तर पण आता सध्या जे काम चालू आहे ते दाखवते. तर बघा, डिझायनर ब्लाऊज म्हटलं म्हणजेच असं नसतं की आपण त्यावर काही डिझाईन केलेले आहे. जे ऑलरेडीचे डिझाईन येतात ना ते अशी असतात ब्लाऊज. तर हे देखील फ्रंट आणि साईड पॅटर्न बसत नव्हतं, पण मी खूप ॲडजस्टमेंट करून हे पॅटर्न बसवले. तुम्ही बघू शकता, नवीन शिकवच्या मानाने खूप सुंदर अशी फिनिशिंग तिच्या कामाला आहे इथं. तर हे आपलं फ्रंट झालेलं आहे आणि बॅक जो आहे तो असा तयार झालेला आहे. इथं आपण मटका गडा करणार आहेत. कॅनव्हेज लावून मी तिला हा गडा शिकवणार आहे. त्यानंतर ह्या स्लीव आहेत. तर स्लीव देखील बघा, हा जो काठ होता तो एक बाजूला आलेला होता आणि ह्या डिझाईन जे आहेत म्हणजे स्लीववरचे जे बुटी वर्क आहे तो एक वेगळ्या बाजूला आलेला होता. मग आपल्याला हे सर्व काही कटिंग करून ॲडजस्टमेंट करून इथं असं जॉईन करून ह्या बाह्या देखील आपल्या इथं तयार झालेल्या आहेत. ओके, आता त्याला पण सेंटरला कट लावायचा आहे. ते पण बघायचं सेंटर बरोबर येतोय का असा पिना लावून इथं सेट करून घे. आता तुला बरोबर इथून सुरुवात करायची आहे. टिप टाकायची, कॅनव्हास एकदम काठावरून अशी टिप येऊ द्यायची. तर बघा, आता हे इथं आपलं असं जोडून झालेलं आहे. हे उसवल्यानंतर तेव्हा कुठे जाऊन व्यवस्थित अशी शिलाई इथं टाकलेली आहे. आता आतील जो वेस्टेज पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे आणि कट लावून हा पूर्णपणे जो पार्ट आहे तो आपण आतमध्ये टाकणार. आता बघा, हा जो काही आपला होता मटका गडा तो असं एकदम मस्त छान असं तयार झालेला आहे. जी आपली व्हाईट कलरची आपण पट्टी कॅनव्हास केलेलं होतं ते असं पूर्णपणे आतमध्ये गेलेलं आहे. तर इथं हात शिलाई आपण नंतर करू शकतो ब्लाऊजला फिनिशिंगसाठी. त्यानंतर तर इथं आपण टक्स असे घेणार. बघा, टक्स घेतल्यानंतर ही जी काही बॉर्डर आहे आलेली ब्लाऊजची, ह्या बॉर्डर अजिबात म्हणजे त्याच्या खाली नव्हत्या आलेल्या, आजूबाजूला दोन्ही काठ होते आलेले. ते कटिंग करून आता आपल्याला अशी इथं स्टिच करायचे आहेत. तर पूर्ण ब्लाऊज असं तयार होईल आणि फायनल लुक बहुतेक आपल्याला दिसणार नाही, कारण आता जे स्टुडंट आहे ती लवकरच जाते म्हणून आपलं ब्लाऊज जेवढा आहे झालेला तेवढंच मी तुम्हाला इथं दाखवते. स्टुडंटचा क्लास मी तुम्हाला म्हटलं की फक्त 15 दिवसात तिने क्लास कंप्लीट केलेला आहे. तर आपण तिच्यासोबत आता थोड्या 2 गोष्टी करून घेऊ, म्हणजे तिने क्लास कसा कंप्लीट केला किंवा मी कशा पद्धतीने शिकवलं आणि तिने कशा पद्धतीने ते शिकून घेतलेलं आहे. तर तू राहायला कुठं आहे हे सांग आधी आणि इथं आल्यानंतर मग तू क्लास कसा केला. नमस्कार मैत्रिणींनो, मी राहायला मुंबई कल्याण येथे आहे. मला वेळ फार कमी होता क्लाससाठी आणि त्याअभावी मला क्लास पूर्ण करायचा होता. 15 दिवसांचा कार्यकाळ माझ्याकडे होता आणि त्यावेळेस मला माझ्याकडनं जितपत शिकता येईल तितपत शिकण्याचा मी प्रयत्न केला. पण त्याहून महत्त्वाचं असं की मला ताईंनी अतिशय पूर्णपणे सपोर्ट करून एकदम एक जसं म्हणायला गेलं की ही गोष्ट मला कळत नाही आहे आणि ती मला एकदम मनापासून त्यांनी शिकवली आणि ती माझ्या डोक्यातही पूर्ण घुसली. आणि एका पॅटर्नचे मी एकच ब्लाऊज शिवले, त्यातच मला सगळं लक्षात येऊन गेलं आणि शिलाई कशी टाकायची, मार्जिन किती सोडायची, त्याप्रमाणे आपल्या ब्लाऊजांना फिनिशिंग वगैरे कशी येणार ते पूर्णपणे नॉलेज त्यांनी मला इथं दिलेलं आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी मला शिकवलेलं आहे. पूर्णपणे माझ्या डोक्यात घुसेल मला जितपत. याआधी कुठं क्लास केला होता का? मी याआधी क्लास कुठेच केलेला नव्हता. मला फक्त साध्या मशीनवर शिलाई टाकता यायची. ती पण मला परिपूर्ण येत नव्हती. ती पण माझी मिस व्हायची, म्हणजे अलीकडची पलीकडे जायची. त्यामुळे
ती अजिबात माझी कंप्लीट नव्हती. आणि ब्लाउजांचं नॉलेज म्हणून अजिबात नव्हतं. ब्लाउजांचं काय किती माप घेतात, कटिंग कशी असं. करतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज असतात म्हणजे हे काय? मला अजिबात नॉलेज नव्हतं कसलं. तर मग आता फायनली तुझा क्लास कंप्लीट झालेला आहे 15 दिवसात. हो. तर तू सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकून घेतले. आणि बघा, त्यासोबतच तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची इथं सूचना अशी देते मी, की मी जेवढं मेहनत शिकवते तेवढ्याच मेहनतीने तुम्ही पण शिकून घ्यायला हवं. जसं हिने शिकून घेतलेलं आहे, एकच प्रकारचं ब्लाऊज एकच तिने ट्राय केलेलं आहे. म्हणजे जसं फोरटक्स शिकवलं तर फोरटक्सचं फक्त एक ब्लाऊज तिने शिवून घेतलं आणि तेवढ्यातच ती मला म्हणाली की ताई आता मला हे जमतंय, नेक्स्ट मला पुढचं ब्लाऊज दाखवा असं म्हणून. तर मग मी असं करत करत म्हणूनच तिच्या क्लास एवढं लवकर इथं कंप्लीट झालेला आहे आणि तिच्या लक्षात देखील आलेलं आहे. मी तिला वारंवार विचारून घेतलं की तुला कळतंय ना, तुला जमतंय ना, तर हो म्हटली आणि नोट्स देखील तिने नोटबुकवरती काढून घेतलेल्या आहे. तर मग अतिशय सुंदर शिकवलं छायाताईंनी. मी तर म्हणते छायाताई नसल्या असत्या तर मी ब्लाऊज शिकली नसती. एवढं छान पद्धतीने एक्सप्लेन करून डोक्यात घुसेपर्यंत त्यांनी मला एक ब्लाऊज पॅटर्न शिकवलेला आहे. खूप सुंदर. ज्यांना कोणी क्लास लावायचा असेल त्यांनी बिनधास्त लावा, अतिशय विनाकाळजी करून लावा, कारण की पूर्णपणे लक्ष देऊन एक कस्टमरकडे लक्ष देऊन ते तुमचं ब्लाऊज पूर्ण करून देते. क्लास करत असताना कोणत्या अडचणी येणार आहे हा न्यूनगंड मला आधी होताच. मला फक्त माझ्या पुरतीच क्लास करायचा होता, जेणेकरून मी माझेच ब्लाऊज शिकेल आणि माझ्याकडे मशीन आहे तर माझे शिवेल. पण ताईंच्या शिकवण्यावरून मला असं वाटतंय की मी आता कस्टमरचे पण ब्लाऊज घेऊ शकते. म्हणजे असं एवढं छान सुंदररित्या ताईंनी मला शिकवलंय. ज्याला कोणाला क्लास करायचा असेल त्यांनी बिनधास्तपणे छायाताईंचा रेफरन्स घ्यावा आणि क्लास करावा. खूप छान आणि डोक्यात जाईपर्यंत त्यांनी पूर्ण क्लास माझा कंप्लीट करून दिला, तेही खूप कमी वेळेत, कमी दिवसात. ठीक आहे, थँक्यू. तर बघा, माझ्याकडे असे पण स्टुडंट खूपच आलेले आहेत ज्यांनी फक्त मोजून त्यांच्या क्लास 15 दिवसात कंप्लीट केलेला आहे. 8 ते 15 दिवसात त्यांनी क्लास कंप्लीट केला आणि बऱ्यापैकी ऑफलाईन क्लासेस मी घेते ना, तर यामध्ये मी टाईम लिमिट 3 महिन्याचा दिलेला आहे की तुम्ही 3 महिन्यापर्यंत क्लासला माझ्याकडे येऊ शकता. वन टाईम तुम्ही जी फीज मला पे केलेली असते ना, त्या फीजमध्ये तुम्ही माझ्याकडे 3 महिने क्लास करू शकता. 3 महिने ह्यासाठी की प्रत्येक लेडीजला खूप असे कामं असतात आणि मग त्यांच्या जो असतो ना तो म्हणजे रेग्युलर ते येऊ शकत नाही, कधी कधी त्यांची दांडी पडत असते. म्हणून मग मी त्यांच्यासाठी हा 3 महिन्याचा टायमिंग दिलेला आहे. पण ही जी स्टुडंट होती माझी, ती मुंबईहून इथं तिच्या आईकडे आलेली होती आणि त्यामुळे तिच्याकडे टाईम खूपच कमी होता. मी म्हटलं जून महिन्यापासून माझे क्लास चालू होत आहेत, तरी तिने ऐकलं नाही माझं, की ताई म्हणे काही पण करा पण माझा अर्जंट क्लास तुम्ही घ्या आणि मला लवकरात लवकर शिकून द्या असं म्हणून. तिला पण शिकण्याची खूप घाई होती आणि लवकर तिने लक्षात घेतलं. मी जसं सांगितलं तसं तिने लगेचच लक्षात घेतलं. मग सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम करून तिने क्लास कंप्लीट केलेला आहे आणि एकच ब्लाऊजमध्ये तिने शिकून घेतला. जसं मी तिला समजावून सांगितलं की म्हटलं फोरटक्स ब्लाऊज सुरुवातीला दाखवलं, फुलवालं फोरटक्स, ते तिने एकच शिवून घेतलं. लगेचच म्हणे माझ्या लक्षात आलं मला जमेल हे ब्लाऊज नेक्स्ट टाईम. त्यानंतर मी तिला प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवलं, 3 पीस प्रिन्सेस कट, तसंच कटोरी ब्लाऊज, 2 पीस कटोरी ब्लाऊज, 1 टक्स, 2 टक्स, 3 टक्स आणि पॅडेड ब्लाऊज, असे हे सर्व प्रकारचे ब्लाऊज मी तिला बेसिक ब्लाऊजमध्ये मी तिला हे सर्व काही शिकवलेलं आहे. त्यासोबतच बॅकनेकला पानगळा, मटका क्लासमध्ये बघा हे जे सर्व प्रकार मी तुम्हाला सांगितले, त्यासोबत मी तिला फक्त बॅकला पानगळा, मटका गळा, चौकोन गळा कशा पद्धतीने शिवला जातो याचं तिला नॉलेज दिलेलं आहे. त्यासोबत तिला शोल्डरला पफ कसा घ्यायचा असं म्हणून. आणि आता वेळ तिच्याकडे भरपूर कमी होता, तर 15 दिवसात तिने बेसिक क्लास कंप्लीट केला. नेक्स्ट पुढच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा येणार आहे तेव्हा ती पुढचा डिझायनर क्लास परत माझ्याचकडे करणार आहे. तर मग अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमचे क्लास कंप्लीट करू शकता. तर ऑफलाईन ज्या मैत्रिणी क्लासला माझ्याकडे येणे शक्य नाही त्यांच्या सर्वांसाठी खूप छान अशी खुशखबर आहे, ती म्हणजे अशी की मी ऑनलाईन क्लास घेणार आहे. ऑनलाईन क्लासेस आपले लवकरच सुरू होणार आहेत, कारण मला ऑनलाईन क्लाससाठी खूप मैत्रिणींचे मला मेसेज येतात, कमेंट येतात इंस्टावरती की ताई ऑनलाईन घ्या. म्हणजे ठीक आहे, चला ऑनलाईन पण आपण चालू करूया. एक ब्लाऊजचा मी क्लास घेईल, 2-2 दिवसाचा आपला तो क्लास असणार आहे. तर ऑनलाईन क्लास केव्हापासून सुरू होणार आहेत याची माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देणारच आहे. ज्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांनी मला नक्कीच व्हॉट्सअपला संपर्क करा. म्हणजे व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा की तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा आहे का रेडीमेड पॅटर्न घ्यायचे आहेत, मग मी लगेचच तुम्हाला ह्या माझ्याकडून रिप्लाय देत असते. तर मग मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या स्टुडंटने कसा क्लास कंप्लीट केला याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. तिला वास्तविक ब्लाऊजचं अजिबात नॉलेज नव्हतं, तरी देखील तिने 15 दिवसात क्लास कंप्लीट केलेला आहे. जर मनात जिद्द असेल तर नक्कीच सर्व गोष्टी शक्य आहेत आणि हे तुम्ही देखील करू शकता. चालवता येत होतं, म्हणजे मशीनवर टिप टाकता येत होती.
तर तेवढ्यावर देखील तिने 15 दिवसात क्लास कंप्लीट केलेला आहे. तर अशी कुठलीच गोष्ट नाही जी शक्य नाही आहे. तुम्ही जर प्रयत्न करणार, तुम्ही जर मनात तुमची जिद्द ठेवणार करण्याची की मला करायचंच आहे, शिकायचंच आहे, तर मी माझं 100% बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. तेवढंच तुम्ही पण देणार तर नक्कीच तुम्ही हिच्यासारखं 15 दिवसात क्लास तुमचा कंप्लीट करू शकणार. तर मग आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला शिवण क्लास किती दिवसात कंप्लीट केला जातो आणि तो कसा करायचा असतो किंवा मी बेसिक क्लासमध्ये काय काय शिकवते याचे सर्व सांगितलेलं आहे. आणि ब्लाऊजचे जेवढे प्रकार, आता तिला जसं मी म्हटलं तिला मुंबईला जायचं होतं म्हणून तिने बऱ्यापैकी तिचे ब्लाऊज सर्व बॅगमध्ये ठेवले गेले, त्यामुळे बाकीचे ब्लाऊज दाखवले गेले नाही, बाकीचे ब्लाऊज सोबत घेऊन गेलेली आहे. मग ती तिथं गेल्यावर मला ते ब्लाऊजांचे फोटो वगैरे टाकणार आहे. बघते मी, जर लवकर मिळाले तर ॲड करते व्हिडिओत, नाहीतर नेक्स्ट कधीतरी तुम्हाला बघायला मिळतीलच. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.